नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत सोलापूर येथे। आज या ठिकाणी आपण नंदिनी मिठ्ठा हिला भेटणार आहोत। नंदिनीने तब्बल 14 तास कंटिन्यू चालण्याचा विक्रम केलेला आहे। या विक्रमाच्या दरम्यान तिच्या पायाला दुखापत झाली असताना देखील तिने हा विक्रम पूर्ण केलाय आणि त्यामध्ये यश प्राप्त केलेला आहे। आज आपण नंदिनी हिच्याकडून तिच्या कौटुंबिक परिस्थितीविषयी आणि तिने केलेल्या सरावाविषयी, तिला मिळालेल्या पाठिंब्याविषयी आणि एकूण तिच्या संघर्षाविषयी तिच्याचकडून जाणून घेणार आहोत। नंदिनी ही सध्या पोलीस भरतीचा अभ्यास करतेय, त्याचबरोबर तिच्या नावे वेगवेगळे विक्रम देखील आहेत आणि त्याचपैकी असलेला हा विक्रम तिचा कौतुकास्पद आहे। आज आपण तिच्याशी खास बातचीत करतोय। आज आपल्या प्रतिनिधींनी नंदिनी हिच्याशी केलेली ही खास बातचीत। आम्ही तिघी मुली, मोठी बहिणीचं लग्न झालं, मी नंदिनी मिठ्ठा, माझी लहान बहीण श्रुती मिठ्ठा, तिने आता 1 वर्ष झाले पुण्यात काम करते। मी जे इव्हेंट केलं त्याच्या पूर्ण सहकार्य माझी बहीण, माझे कोच अंकित गर्ग यांचं आहे। मी गेल्या 2 वर्षापासून पोलीस भरतीची सराव करत तसंच आर्मीचा सराव करत आहे। मागच्या वेळेस भरतीचं मी एका मार्काने बाहेर पडलेली आहे, तर मी ग्राउंड प्रॅक्टिस करताना आमचे कोच अंकित गर्ग यांनी मला बघून म्हणलेत की एक असं काहीतरी वेगळं नाव करण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड करतेस का? मी म्हणलं हा सर करते। मग त्यांनी सांगितलेत की 65 किलोमीटर कुठेही न थांबता 14 तासात तू कव्हर करू शकते का? म्हणलं हा सर। मग त्यांनी माझा 1 जानेवारी 2025 पासून सराव चालू केलेत। 1 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 पर्यंत माझा सराव डेली सकाळी संध्याकाळी 5-5 किलोमीटर चालायचं, कुठेही न थांबता, याच असं सराव घेतले। तर मग माझं इव्हेंट होतं 25 जानेवारीला ते 26 जानेवारी, पण माझा 18 जानेवारी शनिवारच होतो। त्या दिवशी माझ्या पायाला संध्याकाळी उजव्या पायाला जखम झाला, ऍक्सिडेंट झालता म्हणून उजव्या पायाला मला जखम झालता। मग 25 जानेवारी शनिवारच होतं, म्हणजे 8 दिवसाआधी माझा ऍक्सिडेंट झाले, तरी मला रिकव्हर करायचं होतं, कुठेही न थांबता काही न विचार करता चालायचं होतं। हा धैर्य समोर ठेवून मी 25 जानेवारी सकाळी 10:14 तुळजापूर या लोकेशन वरनं चालायला ते चालू केले। मग मला संध्याकाळी 26 जानेवारी उत्तर रात्री 12:10 माझा रेकॉर्ड पूर्ण झाले आहे। रेकॉर्ड करताना सोबत माझे सर कोच अंकित गर्ग, माझी लहान बहीण श्रुती मिठ्ठा, माझे मित्र परिवार शुभम बोलाबत्तीन, रवी दिड्डी, तसंच गव्हर्नमेंटचा एक माणूस। त्या व्यतिरिक्त स्ट्रावो म्हणून एक ऍप आहे ज्याद्वारे माझा रेकॉर्ड क्लेम झालेला आहे। रेकॉर्ड करत असताना आधी घरच्यांची चर्चा वगैरे झाली असेल, तर मग घरच्यांनी कशी परमिशन दिली? घरच्यांची चर्चा झाली, वडिलांनी म्हणले तर ठीक आहे, प्रयत्न कर, होईल तुझ्याकडनं। कारण माझ्या पायाला जखम असल्यामुळे त्यांच्या मनात पण होतं नको, पण त्यांनी माझं मनधैर्य न कसता काहीतरी करू दे मुलगी, समाजात काहीतरी करावं म्हणून त्यांनी माझं सहकार्य केलेत। आई पण म्हणली नको, जखम आहे, पुढे काहीतरी होईल, तुला अजून भरती द्यायचं आहे, पण त्यांनी अजून पुन्हा विचार केलेत, काय होत नाही, 8 दिवसात जखमला एवढं काय होत नाही, त्याला काहीतरी अजून पुढे करू दे म्हणून त्यांनी माझं सहकार्य केले। एवढं अंतर चालायचं होतं, तर मग आहाराचं कसं नियोजन? मी सकाळी जे 10 वाजता निघाले तेव्हा फक्त 2 केळी आणि दिवसभर चालायचं होतं, मग कुठेही न थांबायचं होतं म्हणून डब्याचं काही नव्हतं नियोजन, फक्त लिक्विड, 1 डेअरी मिल्क, 2 केळी, 1 सफरचंद आणि 1 ग्लास उसाचा रस, ते पण चालताच मी आहार घेतले होते। आज आपण सोलापूरच्या नंदिनी मिठ्ठा हिच्याशी बातचीत केली, जाणून घेतलं तिच्या एकूण प्रवासाबद्दल, तिच्या या संघर्षाबद्दल। आपण पाहिलं की परिस्थिती बेताची असताना देखील जिद्द आणि चिकाटीमुळे नंदिनीला हे यश प्राप्त झालंय। यशाच्या शिखरापर्यंत पोहोचताना तिला अनेक ठिकाणी संघर्षाला सामोरं जावं लागलं। घरची परिस्थिती बेताची असताना कुटुंबाने देखील तिला एक छान पाठिंबा दिल्यामुळे हे यश मिळवणं तिला सोपं झालंय। परिस्थिती बेताची